विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा होणारा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये नेमके कोणते MCQs येणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, ते मी इथं दिलेले आहेत. IMP तुम्हाला लक्षात घ्या, समजून घ्या. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक त्याला वॉल्टेअरला म्हणतात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? मायकल फुको. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, IMP प्रश्न आहेत सगळे. भारतातील पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंघम. पुढचा बघा, हितोपदेशा ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, जगातील सर्वात प्राचीन ग्रंथालय या उत्खननात करताना सापडले, ऊर. त्याच्यानंतर पुढे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे, न्यू दिल्ली. त्याच्यानंतर पुढे बघूया, चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश दृक्कलामध्ये होतो. पुढचा प्रश्न, मथुरा शिल्पशैली याच्या काळात उदयाला आली, कुषाण राजाच्या काळात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले, जेम्स ऑगस्टस हिकी. इंग्रजी वर्तमानपत्र. दूरदर्शन माध्यम आहे, दृकश्राव्य. पुढे, महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. बाबूराव पेंटर यांनी कोणता चित्रपट काढला? सैरंध्री. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस या शहरात सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणतात. पुढे, थॉमस कुकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला, पर्यटन तिकिटे. पुढचा प्रश्न, महाबळेश्वर येथील भिलार हे गावांना काय म्हणतात? पुस्तकांचे गाव म्हणतात. पुढे बघा, लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने कोणाचे चित्र काढले? मोनालिसाचे. जगप्रसिद्ध चित्र आहे. पुढे, कोलकाता येथे भारतातील पहिले संग्रहालय, भारतीय संग्रहालय म्हणतात त्याला. पुढचा प्रश्न आहे, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये अग्रगण्य ताराबाई शिंदे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मानवी इतिहास हा संघर्षाचा इतिहास असतो असं मत कोण मांडलं? कार्ल मार्क्स. वर्ग संघर्षाचा सिद्धांत आहे कार्ल मार्क्सचा, तुम्हाला माहीत आहे. चला आता राज्यशास्त्रावर येऊया आणि राज्यशास्त्राचे IMP प्रश्न बघूया. बघा, याच्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांची किती जागा राखीव आहेत? 50%. पुढचा, पुढील कोणत्या कायद्याने महिलांना त्याचे स्वतंत्र जपण्याचा अधिकार मिळालेला आहे? हुंडाबंदी प्रतिबंधक कायदा. पुढचा प्रश्न, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात कोण? राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. पुढील, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? परिसीमन समिती. पुढचा प्रश्न, राजकीय सत्ता प्राप्त करण्याचे जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात त्या संघटनांना काय म्हणतात? राजकीय पक्ष. पुढचा प्रश्न, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू काश्मीरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, जस्टिस पार्टी ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम या पक्षात करण्यात आलेले आहे. शेतकरी चळवळीची तीव्र मागणी काय आहे? शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आहे. पुढे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न असा आहे, लोकशाहीमध्ये रिकामी जागा निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात राजकीय पक्ष. आणि इथं शेवटचा प्रश्न, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढे मोठे आव्हान काय आहे? लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणे. मित्रांनो, या MCQचा प्रॉपर अभ्यास करा आणि यापैकीच MCQs बोर्डामध्ये येणार आहेत 99%. त्यामुळे प्रॉपरली अभ्यास करा. पुढील काही प्रश्नांवरही मी चर्चा करणार आहे, त्यामुळे सातत्यानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा आणि पूर्ण गुण इतिहासामध्ये मिळवा. मित्रांनो, पूर्णपैकी पूर्ण गुण नक्कीच मिळतील. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ एफर्ट्स.